समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. खरं म्हटलं तर ग्रामविकास मंत्री इथं आहेत. त्यांनी चांगले निर्णय काय घेतले, कोर्टाचा अधिकार काढून घेतला आणि आपल्याकडे आता मध्यंतरी कोर्टाचा अधिकार काढून दिला अपील करायचा, तो आपल्याकडे घेतलेला आहे निवडणुकीच्या संदर्भात. हा निवडणूक प्रक्रियेतलाच भाग आहे. माझी विषय साधा आहे, नियमाला धरूनच आहे. एखाद्या निकषामध्ये एखादा कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर त्या भ्रष्टाचारामध्ये ज्या निकषात अडकलेला सरपंच अपात्र होत असतो, तर तो करण्याच्या संदर्भामध्ये आपण मागे ह्याच सभागृहात सांगितलेलं होतं की त्याला टाईम बाइंडिंग असायला पाहिजे, टाईम पिरियड असायला पाहिजे, कितीपर्यंत त्याला करावं. नाहीतर तुमच्या पदराखाली आलं की लगेच त्याला वर्ष दोन वर्ष तसं जर ठेवला तर भ्रष्टाचार वाढेल. माझी विनंती एवढीच आहे, कारण तुमच्याकडं पूर्ण अधिकार घेतल्यामुळे आता जनतेची अपेक्षा तुमच्याकडून आहे. न्यायाला न जाता तुमच्या आता याच्या कोर्टमध्ये आला असेल तर अपेक्षा एवढीच आहे. आपल्याला फक्त एवढंच सांगतो की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाचा अधिकारी दोषी दाखवला, तो 2025 एक दीड वर्ष झालं. अगोदर अर्ज केल्यानंतर तो अर्ज घेतल्यानंतर त्याची सातत्याने चौकशी करण्यासाठी पहिले 6 महिने लावले, 6 महिने का 1 वर्ष लावला. आता परत चौकशी केल्यानंतर तो चौकशीचा अहवाल होईपर्यंत परत 7 महिने गेले, 8 महिने गेले. हा डिले प्रोसिजर होता. आणि त्यानंतर आता परत अपील केल्यानंतर तुमच्या ह्या विभागीय आयुक्ताकडे अपील केलेलं होतं. विभागीय आयुक्ताकडे अपील केल्यानंतर सुद्धा त्याला 6 महिने लागलेले. अजूनही त्याचा निर्णय घेतला नाही. एका बाजूला तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई केली आणि दुसऱ्या बाजूला सरपंच अपात्र करण्याच्या संदर्भामधला हा करण्याचा अधिकार किंवा हे विलंब करण्याचं कारण काय मला कळलं नाही. मला वाटतं की तुम्ही एक टाईम बाइंडिंग ठेवायला पाहिजे. किती दिवसाचं तुम्ही मागे सांगितलं होतं, किती दिवसापर्यंत अपील करायचा, किती दिवसात निकाल लावायचा, याचं कुठेतरी सूत्र झालं तर तो अधिकारातून त्याला न्याय भेटेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. नाही तर भ्रष्टाचार करणारा माणूस भ्रष्टाचार करेल आणि निवांत बोलेल की मला कोणी काय करणार नाही, त्यामुळे तो निवांत तशा प्रकारचा भ्रष्टाचार करायला प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने करू नये. आणि मला वाटतं की माझे 2च प्रश्न आहे. या असलेल्या अपात्र झालेल्या सरपंचावर, त्याच्यावर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्याला पण निलंबित केलेलं आहे, त्याची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर शाखा अभियंत्याला निलंबित केलं, त्याची चौकशी चालू आहे आणि सरपंच जागे बसलाय. या असलेल्या सरपंचावर त्याचे अपात्र म्हणून तुम्ही घोषित किती दिवसात करणार, कधी करणार हे सांगावं. आणि विलंब होण्याचं कारण काय, विलंब जर त्या ठिकाणी केला असेल तर ते विभागीय आयुक्त असो किंवा कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का. सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी ज्या सरपंचाबद्दल प्रश्न अर्ध्या तास चर्चा उपस्थित केली आहे, ती खेड म्हणून एक ग्रामपंचायत आहे. त्या खेड ग्रामपंचायतीमध्ये 28/11/2024 दप्तर तपासणीच्या अनुषंगात दप्तर तपासणी वेळी काय अनियमितता आढळून आल्या आणि या ज्या अनियमितता आढळून आल्या त्या अनियमितता आढळून आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना 2/12/24 दिले. त्या आदेशानंतर ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्याकडून खुलासा मागवला. त्यांनी खुलासाही दिला आणि त्या खुलाशाची पडताळणी करण्याबाबत गटविकास अधिकारी साताऱ्याने विस्तार अधिकाऱ्यांना आदेश दिले. आणि जेव्हा विस्तार अधिकाऱ्याचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा ग्रामपंचायत खेड येथील विकास कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी पुन्हा उपअभियंता बांधकामच्या ह्याच्याखाली एक समिती गठीत केली. त्या समितीचा अहवाल 5/5/2025 सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं आढळून आलं की खेड ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12 कामाचे अंदाजपत्रक न करता, तांत्रिक मान्यता न घेता, निविदा प्रक्रिया न करता, मोजमापाशिवाय 16,79,000 रुपये खर्च झाले चा अपहार झाला. आणि त्या अपहारासाठी अतुल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी आणि लतिका
फरांदे सरपंच यांना जबाबदार धरण्यात आलं आणि त्याला जबाबदार धरल्यानंतर ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017च्या शासन शुद्धीपत्रक 18 सप्टेंबर 19 नुसार अतुल जाधव ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून 8,39,572 व सरपंच लता फरांदे यांच्याकडून 8,39,571 ची वसुली करण्यासंदर्भातली कारवाई गटविकास अधिकाऱ्यांनी चालू केली आणि ती कारवाई चालू केल्यानंतर पुन्हा कलेक्टरांच्याकडे बैठक झाली. कलेक्टर महोदयांच्याकडे बैठक झाल्यानंतर कलेक्टर महोदयांनी तोंडी सूचना दिल्या की याची फेरचौकशी करावी. पुन्हा फेरचौकशी झाली. त्या फेरचौकशीचा अहवाल 10/7/2025 पर्यंतची मुदत दिली होती त्याला चौकशीला. त्याचाही अहवाल आला आणि त्या चौकशी समितीनं पुन्हा निष्कर्ष काढलं की ग्रामपंचायत खेड तालुका जे आहे त्यामध्ये ग्रामविकास निधीतील विकास कामामध्ये रक्कम 6,36,500 इतकी अनियमितता झाली आहे आणि 10,40,643 इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. आणि हे सगळं आल्यानंतर त्या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित केलं. त्याच्याकडं वसुली लावली आणि सरपंचांच्यावर 39(1) नुसार डिस्क्वालिफिकेशनची कारवाई चालू केली. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवला आणि विभागीय आयुक्ताकडे तो प्रस्ताव साधारण 19/1/2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तो प्रस्ताव दाखल झाला. त्याची पहिली सुनावणी 11/3/2026 झाली. दुसरी सुनावणी पुन्हा 7 दिवसात ठेवलेली आहे आणि साधारण अपेक्षित आहे की विभागीय आयुक्तांनी संबंधित सुनावणी 30 दिवसामध्ये घ्यावी अशा पद्धतीची. पण शेवटी हे सगळं सुनावणी चालवत असताना त्याला नैसर्गिक न्यायतत्वानं त्यांना पुरेसा वेळ देणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं आता हिअरिंग चालू आहे आणि लवकरच विभागीय आयुक्तांना तशा सूचना देण्यात येतील की मुदतीमध्ये याचा निकाल आपण द्यावा आणि संबंधित सरपंच दोषी असतील आता अहवाल तर आलेला आहे तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई. सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येते. त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. तर दिलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. मी प्रोसिजर सांगितली. डिले झालाय का तर डिले झालाय. कशामुळे झाला आता कलेक्टरला हा हिअरिंग घ्यायचे अधिकार आहे का मी याच्यावर जात नाही. अधिकार हा सीओला असतो. मंत्री आले सीओने त्याच्यावर रिपोर्ट दिला की तो आहे याच्यात दोषी आहेत. तिघही दोषी आहे. यांना निलंबित केले. चौकशी चालू आहे. एक तर कारवाई व्हायला पाहिजे नव्हती ती झाली नाही. वसुली करायला लागले चालू आहे. आता आयुक्तांनी सुद्धा 3 वेळेला हिअरिंग देत असताना वेळ लावलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे या विषयासंदर्भात मी आग्रह आहे पण नियमावली जर केली तर न्याय मिळेल. नाही तर पुढची निवडणूक होईपर्यंत सरपंच तिथंच राहतील आणि तो वेळ निघून जाईल. माझं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर म्हणाला आपण या आयुक्तांना किती दिवसात निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना कराल एवढं जरी मला सांगितलं की इतक्या दिवसात याचा निकाल लागेल. सन्माननीय शिंदे साहेब मी आपल्याला अगोदर सांगितलं की 19/1/2026 विभागीय आयुक्ताकडे डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. ते दाखल झाल्यानंतर पहिली तारीख 11/3/2026 पहिली तारीख झाली. आता दुसरी तारीख पण ठेवण्यात आलेली आहे आणि विभागीय आयुक्तांना शेवटी एक आहे की तो सुनावणीचा भाग आहे. त्याच्यामध्ये शासनानं किती हस्तक्षेप करावा काय सूचना द्याव्या पण त्याला काही मार्गदर्शक सूचना आहेत की किती दिवसात त्याचा निकाल दिला पाहिजे. या अनुषंगानं तो मुदतीत निकाल देण्यासंदर्भातली आयुक्तांना सूचना देण्यात येतील आणि संबंधित सरपंचावर मुदतीत कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.